मुख्यमंत्री देवेंद्रजी हे बरं नव्हं. 12 करोड जनता महाराष्ट्रातली रस्त्यावर आली तर काय होईल? कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं देऊ नका. सत्ता आज आहे, उद्या राहीलच हे सांगता येणार नाही. त्यामुळे सत्तेचा वापर जरा जपून करा, ही कळकळीची विनंती आहे. शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे रविराज साबळे यांना तुमची नोटीस पोहोचली, पण तो म्हणतो मी घाबरणार नाही. त्रिशूल पाटील यांना दररोज येणाऱ्या धमक्या त्याने अशाच हुलकावल्या आहेत. दमदार गडी टिचभर सुद्धा त्रिशूल पाटील मागे सरला नाही. लोकशाही मजबूत राहावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुक्ता कदम यांचं चॅनल हॅक करण्यात आलं होतं. ते तिने 20 दिवसांनंतर पुन्हा सुरू केलं आणि आपली बडबड सुरू ठेवली. रवींद्र पोखरकर यांच्यावर देखील विनाकारण FIR मागील दिवसात झाली होती, ती खोटी ठरली. पोलिसांनी त्यांना सोडलं. त्यांनी पुन्हा बोलणं सुरू ठेवलं. नितेश कराडे मास्तरवर विनाकारण डझनभर खोटे गुन्हे पोलिसात दाखल झाले. रस्त्यावर जीवघेणा हल्लाही त्यांच्यावरती झाला, पण बंदा इंचभर सुद्धा मागे हटला नाही. तो पुन्हा भिडला. निर्भय बनोच्या टीमवर पुण्यात भाजपा समर्थकांनी हल्ला केला होता, तुम्हाला ठाऊक असेल. पोलिसांनी त्यांना अनेक ठिकाणी सभा घेण्याची परवानगी देखील विनाकारण नाकारली होती, पण तरी देखील त्यांनी हजारो सभा महाराष्ट्रात घेतल्या. ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, निखिल वागडे यांच्याबद्दल देखील हेच घडलं होतं, पण काहीही बिघडलं नाही. हजारो युट्यूबर्स आहेत, शेकडो पत्रकार आहेत, आजही ते इमानदार आहेत. लाखो नागरिक आजही सत्याच्या बाजूने उभे आहेतच. तुम्ही कुणाकुणाचा आवाज बंद कराल? कारण दिवसांमागून जशी रात्र होते ना, तशाच प्रकारे मरणानंतर जन्म होत असतो. म्हणून आपण थांबलो तरीही सायकल थांबणार नाही कधीच. पण त्या सायकलच्या चाकांना पंक्चर करण्याचा जेव्हा जेव्हा नाठाळ प्रयत्न होईल, तेव्हा तेव्हा इतिहासाच्या नव्या पानांची भर पडेल, हे लक्षात घ्या. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, तुम्ही माझे मुख्यमंत्री आहात, तसेच इतरांचे देखील मुख्यमंत्री आहात. जेवढा तुमचा हा महाराष्ट्र आहे, तेवढाच माझाही हा महाराष्ट्र आहे. मग आपला वाटा सारखाच, तर आपण माणसंही सारखेच आहोत ना. मग हा भेदभाव का होतो आहे? हा प्रश्न मलाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला हल्ली पडला आहे. हा व्हिडिओ कर्मधर्म संयोगाने योगायोगाने तुमच्यापर्यंत जर पोहोचला, आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत, तर त्यांना सांगतो, नाराज होऊ नका. नाराज होऊन मला नोटीस पाठवण्याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या नकाशावर थोडंसं बोट ठेवून बघाल, तेव्हा तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक हाताच्या बोटांचा आकार वेगळा दिसेलच. आणि ते तुम्हाला सांगण्यासारखं नाही, तुम्ही हुशार आहात. त्यामुळे काही तुमच्यात वेगळे तर काही आमच्यात विचित्र तुम्हाला दिसतीलच. 5ही बोटं सारखे नसतात, हा माझा सांगण्याचा अर्थ आहे. अगदी सरळ बोलायचं तर आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असा प्रत्यय हल्ली आम्हाला येतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः बोलताना अतिशय तोलून मापून बोलतात, अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मात्र बोलण्याचं ताळतंत्र नसलेल्या त्यांच्याच सहकाऱ्यांना ते सांगत नसतील का हो? त्यांना ते नोटिसा बजावत नसतील का? त्यांच्यावर ते काहीच कारवाई करत नसतील का? तर उत्तर आहे नाही. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुझ्या चेहऱ्यासारखा तुला महाराष्ट्र हवा आहे का? हे अतिशय वाईट, अतिशय खालच्या दर्जाचं वादग्रस्त विधान शरद पवारांना त्यांच्या शारीरिक व्यंगावरून सदाभाऊंनी देवेंद्रजींच्या उपस्थितीत केलं होतं. मंचावर फडणवीस होते. या वाक्यावर देवेंद्रजी आम्हाला हसताना दिसले व्हिडिओमध्ये. मग काय झालं सदाभाऊंचं? तर काहीच होत नसतं. कारण ज्या शरद पवारांना उद्देशून हे वाक्य म्हटलं, ते यांच्यासाठी नावापुरते ज्येष्ठ आणि वादग्रस्त विधान करणारे सदाभाऊ खोत त्यांना राजकारणासाठी श्रेष्ठ. काय झालं त्यांचं? तर काहीच नाही. 4 दिवस चर्चा, बाद में गायब हो गया पर्चा. टीकेच्या उत्तरावर टीकेनेच मग उत्तर. पण सामान्य नागरिकांना कुणाची काय संस्कृती आणि कोण कुठल्या संस्कारातून आला आहे, या निमित्ताने ते महाराष्ट्राला कळलं. मग काय माफी चक्की, मग लगेच मैत्री पक्की. दुसरे ते कोण? महान मुंतशीर, हिंदुत्वाचे मानसपुत्र, नखापासून केसांपर्यंत गर्द भगवे नितेश राणे साहेब. 2021 मध्ये अशाच प्रकारे ते म्हणाले होते. मुख्यमंत्री तेव्हा उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेली ही कीड आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर कुणीच काही ब्र काढला नव्हता. मला वाटते गुन्हा फक्त नावापुरता मुंबईत दाखल झाला होता. एवढंच नाही तर गेल्या 4-5 वर्षातली या छोटे मियाची भाषणे तुम्ही युट्यूबवर सर्च करून बघा, तर मानवतेच्या विरोधातील ती विषवल्लीच होती आहे. त्यानंतर राणेंचं काय झालं? काय होणार? बळे बाप का बडा बेटा. देवाभाऊंना त्यांच्या सोयीनुसार ज्यांची आवश्यकता असते त्यांचं काहीही होत नसते, असं एकंदरीत दिसतं. एका मुलाखतीत मात्र एका महिला पत्रकाराने अतिशय हिमतीने प्रश्न विचारला होता. अगदी सडेतोड प्रश्न देवाभाऊंना केला होता.
तेव्हा देवाभाऊंची झालेली अडचण त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. पण अतिशय शिताफीने, अतिशय हुशारीने त्या प्रश्नातून देवाभाऊ हळूच बाजूला झाले. मी नितेशला वारंवार समज देत असतो असं म्हणून ते उत्तर त्यांनी तिथेच गुंडाळलं. मी त्यांना समज देत असतो, पण तो पुन्हा तेच ते करतो, असं पुन्हा घडू नये यावर काही ते ठोस बोललेले आढळलेले नाही. याचा अर्थ आपण आपल्या पद्धतीने काढत बसा काय आहे. त्यानंतर वारंवार गेल्या 4-5 वर्षात अनेक घटना घडल्या. त्यांचेच आमदार, तुम्हाला ठाऊक असेल गोपीचंद पडळकर, युट्यूबवर सर्च करा, तुम्हाला खूप किस्से कहाण्या त्यांच्या सापडतील. त्याच कालावधीत जयकुमार गोरेंचं कथा, पटकथा, विधान, विवेचन, निरूपण काही एका कुठल्या महिलेच्या रूपाने ते आलं होतं. त्यानंतर तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची सभागृहातली ती रमी, त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केलेली अतिशय विचित्र डायलॉगबाजी सर्च करा, युट्यूबवर आहे. ते ऐकलं तर तुम्हाला वाटेल यांना कृषी मंत्री कोणी केलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या मनोहर कथा, मनोहर कहानिया, तथाकथित कृषी घोटाळा, स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेला त्यांचा अतिशय जिवलग मित्र वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार होता संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात. त्यानंतर आता अलीकडे नागपुरातील एका महिलेने देखील त्यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे. परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचं त्यांचं अप्रत्यक्षपणे लोकांनी घेतलेलं नाव, खरं काय खोटं काय देव जाणे. धनंजय मुंडे तर गेली 4-5 वर्षे वादातच आहेत. त्यांच्याबद्दल एक अवाक्षर देवाभाऊंनी काढलं नाही. संजय गायकवाडांची तुम्ही पाहिली असेल ती कुस्ती, आमदार निवास कॅन्टीनमधील त्यांची ते सिनेमा स्टाईल फायटिंग टॉवेलवर, बनियनवर. संजय सिरसाट यांचं सोशल मीडियावर गाजलेलं ते प्रकरण, कारण त्यांच्याच बेडरूममधून झालेला व्हायरल तो व्हिडिओ होता, काही पैसे घेतल्याचा काहीतरी. या सर्व इष्टमंगल घटना, दुर्घटना या देवाभाऊंच्याच काळात, त्यांच्याच टर्ममध्ये घडलेल्या घडामोडी आहेत. मी नवीन काही सांगत नाही. देवेंद्रजी स्वतः बोलताना अतिशय संयम ठेवतात, हे लक्षात घ्या. कितीही मोठं संकट त्यांच्यावर असलं तरी ते कधीही विचलित होताना दिसत नाही. ते कधीच खालच्या स्तरावर जाऊन कुणावर टीकाही करत नाहीत. यासाठी त्यांचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे, यात काही दुमत नाही. परंतु मुख्यमंत्री सुसंस्कृत असेल तर त्यांची फौज अशी बेशिस्त का वागते आहे? मग इतरांकडून ते बोलवून घेतात का? किंवा इतरांनी ओकलेली गरड ही त्यांच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना सोयीची असते का? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होतात मंडळी. कारण बघा, अलीकडे रविराज साबळे हे अतिशय चांगलं काम करतायत. एक शेतकरी आहे, तरुण तडफदार आहे, स्वतः ते प्रगतशील शेतकरी आहे, शेती करतात ते. हे करत असताना शेतकऱ्यांविषयीची तळमळ साहजिक असू शकते ना, ती तळमळ ते मांडतात आणि सरकारला प्रश्न करतात. मग यात काय गैर आहे, काय वाईट आहे? नुकताच त्यांनी शासनाने उपलब्ध केलेल्या एका वॅक्सिनवरून त्यांनी तथ्य बघून त्यावर टीका केली किंवा प्रश्न उभा केला. त्या वॅक्सिनवरून त्यांनी शंका उपस्थित केली, म्हणून त्यांनी जनजागृतीसाठी एक व्हिडिओ तयार केला साधा. आणि तात्काळ मग प्रशासनाच्या पोटाला कळा आल्या, त्यांचं पोट दुखलं. त्यांना तात्काळ अहिल्यानगरच्या जिल्हा आरोग्य विभागाने नोटीसच बजावली. आणि नोटीसमध्ये कारणे द्या वगैरे काही नाही, थेट तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल. अरे बाबा, कोणत्या कलमानुसार कारवाई होईल? कोणता असा मुद्दा आहे की कारवाई होईल? कोणती कलम आहे? कोणत्या कायद्यानुसार? अशा प्रकारे नोटीस त्यांना मिळाली, त्यात काही तथ्य नाही. ते मग त्या कार्यालयात गेले, परंतु त्या आरोग्य अधिकाऱ्याला रविराज साबळेंच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यावरून वाटलं की वरून हे सर्व यंत्रणा चालते. तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे शासन आहे, प्रशासन आहे, पोलीस आहेत. त्या यंत्रणांकडून अशा प्रकारे सामान्यांचा आवाज दाबला जात असेल तर हे खरोखरच निंदनीय आहे आणि बेकायदेशीर देखील आहे. संविधानातील आर्टिकल 19 नुसार, आर्टिकल 19 नुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचा त्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्याला संविधानाने दिला आहे. मग एकीकडे आपला बापू आणि दुसऱ्याचं कार्ट, अशा प्रकारे सत्ता पक्षाने वागणं हे काही योग्य आहे का? हो, अजिबात नाही. मुख्यमंत्री सर्वांचेच आहेत आणि वरून आदेश असल्याशिवाय अशा प्रकारे नोटिसा येणं, धमक्या येणं, कुणाच्या घराची रेखी करणं हे शक्य आहे का? अजिबात नाही. आता मी हा व्हिडिओ करतो आहे, मी स्वतः देखील अशाच प्रकारे व्हिडिओ तयार करतो, सामान्यांच्या बाजूने बोलतो, शेतकऱ्यांचे प्रश्न उचलतो, स्पष्ट बोलतो. मग मलाही कधीतरी नोटीस येऊ शकते, मलाही धमक्या येऊ शकतात. आम्हीही माणसं आहोत, आमचंही कुटुंब आहे, आम्हालाही भीती आहेच. हे कितपत योग्य आहे? आवाज दाबणं, भीती दाखवून हे कितपत योग्य आहे? हा प्रकार यापूर्वी कधीच महाराष्ट्रात घडला नव्हता, देशातही नव्हता. परंतु सुरुवात याची दिल्लीश्वरांनीच केली आहे मंडळी. एक कार्टुनिस्ट आहे सतीश आचार्य यांनी मोदीजींचं इराणच्या युद्धाच्या विषयावरून एक साधं कार्टून तयार केलं. इराणवर मोदीजी चूप आहेत, काही त्यांनी सद्भावना आपल्या व्यक्त केल्या नाहीत, दुःख व्यक्त केलं नाही, अशा आशयाचं ते कार्टून होतं. त्यालाही काल परवा नोटीस गेली. ते कार्टून डिलीट करायला सांगितलं त्याला.
त्यानंतर अजित अंजुम असेल, पुण्यप्रसून वाजपेयी, अभिसार शर्मा, विनोद दुआ, सौरभ द्विवेदी असे असंख्य पत्रकारांवर हे सगळं संकट आलेलं आहे की तुम्ही हे डिलीट करा, ते डिलीट करा. ही कोणती संस्कृती आपण आणली आहे या भारतात, या महाराष्ट्रात? मग संविधान बदलण्याची भाषा विरोधी पक्ष करतो तर त्यात गैर काय आहे? मग हीच हवा दिल्लीतून आता महाराष्ट्रात आली आहे. रोहित पवार, तर तुम्हाला ठाऊक आहे त्यांचंही सुरू आहे ते मिशन. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत ते संशय घेत आहेत. सखोल चौकशीची त्यांनी मागणी केली आहे. त्यांनी काही तथ्यांवर आधारित शंका व्यक्त केली आहे. तर मग यात गैर काय आहे? काहीच नाही. प्रत्येकालाच न्याय मागण्याचा अधिकार आहे. परंतु ते आमदार असून देखील त्यांची एक साधी FIR नोंदवून घेतली जात नाही. मुंबईलाही घेतली नाही आणि बारामतीलाही घेतली नाही. मग सामान्य नागरिकांचं काय होईल? उलट भाजपा समर्थक त्यांना दररोज ट्रोल करतायत, दररोज. आणि हे मुख्यमंत्री महोदयांना माहीत नसेल का हो? असं होऊ शकते का? महाराष्ट्राच्या राजकारणातील ही परिस्थिती पाहून अनेक नेत्यांनी विकासावर केलेली भाषणे मग ती खरी असली तरी ती अगदी शून्य वाटतात. मग नेमका विकास म्हणजे काय? उड्डाणपूल, समृद्धी महामार्ग, गल्ली बुडातले सिमेंट रोड, पुतळे, कुंभमेळे, मंदिरे म्हणजेच फक्त विकास असेल तर तसं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आरोग्य नाही, शिक्षण नाही, इतर काहीच नाही. अर्थात भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या मित्र पक्षातील नेत्यांचीच ही गोष्ट नाही मंडळी, लक्षात घ्या. किंवा तेच खालच्या भाषेत इतरांवर टीका करतात, तेच घोटाळे करतात, तेच गुन्हे करतात, असं अजिबात नाही. इतर पक्षातही असे अनेक नगदी नारायण आहेत. त्यांची सत्ता आली की त्यांची नावं येतील पुढे. वरच्या पातळीवर अनेक नेते टीका करतात. ओघाओघात अनेक टीका या वैयक्तिक देखील बहुधा असतात. राज ठाकरे साहेब अनेकदा तुम्हाला बोलतात. संजय राऊत तुमच्यावर वाटेल त्या भाषेत टीका करतात, असं म्हणायला हरकत नाही. राहुल गांधी तुमच्यावर नेहमीच बोलतात. दररोज युट्यूबवर हल्ली हेच एकमेव मनोरंजन आहे. मनोरंजन, एंटरटेनमेंट. सिनेमा थिएटर रिकामे आहेत तिकडे, परंतु सोशल मीडिया हाऊसफुल सुरू आहे हल्ली. हाऊसफुल. मीम्स, कार्टून्स, रील्स खूप. आणि सर्वात जास्त मनोरंजन लोकांना राजकीय क्षेत्रातून प्राप्त होत आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे खरं काय खोटं काय सामान्य लोकांना दररोज कळतं आपल्या स्क्रीनवर, घरी बसल्या बसल्या. टीव्ही ऑन करायची गरज नाही. तुम्ही पाहिलं असेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देखील अनेकदा विचित्र पद्धतीने टीका करतात. कभी मंगलसूत्र की बात तो कभी 50 करोड की गर्लफ्रेंड. अनेकदा त्यांचं हसू येत होते. दिवसरात्र त्यांच्या मीम्स सुरू असतात सोशल मीडियावर. आणि कदाचित त्यांचीच नकल सर्व करतायत मग की काय असं वाटायला लागतं. तुमच्या वरिष्ठ पातळीवर काहीही चालतं, काहीही होऊ शकतं. सर्वांचं सर्व चालतं एकमेकांचं. तुम्हाला ते सहन होतं. मग रविराज साबळेंना काय 4 पाय आहेत की 5 डोळे आहेत? तो देखील एक तुमच्यासारखा माणूसच आहे. अशा समाजकार्य करणाऱ्यांचं मनोबल तोडाल तर हे नुकसान आमचं किंवा फक्त रविराज साबळे किंवा त्रिशूल पाटील, मुक्ता कदम, रवींद्र पोखरकर, राजू परुडेकर, निखिल वागडे, नितेश कराळे, मी, रिनेश, रंजन यांचंच फक्त हे नुकसान नाही. भविष्यात हे महाराष्ट्राचंच आहे, अख्ख्या महाराष्ट्राचं, देशाचं नुकसान आहे. चांगलं काम करा, आम्ही कौतुक करूच. तुम्हीच नाही तर उद्या दुसरा एखादा पक्ष समजा सत्तेवर आला आणि सत्तेवर तो पक्ष आल्यानंतर देखील अशाच प्रकारे सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील. या चुकीच्या पायंड्यामुळे नुकसान हे राज्याचं होईल, देशाचं होईल ना, लोकशाहीचं होईल. त्यामुळे तुम्हाला एखाद्या युट्यूबरचं बोलणं किंवा त्याचा व्हिडिओ तुम्हाला खटकला, त्यांनी केलेला प्रश्न तुम्हाला आवडला नाही, तुम्हाला ते जाणून घ्यायचं आहे, तर त्याला घरी बोलवा, ऑफिसमध्ये बोलवा, त्याच्याशी चर्चा करा, त्याला अडचण विचारा, त्याचं म्हणणं समजून घ्या, त्याचा प्रश्न काय आहे तो लिहून घ्या. परंतु हा काय प्रकार आहे? ज्याला त्याला नोटिसा, FIR, धमक्या, गुन्हे जे सुरू आहे ते योग्य नाही. सुसंस्कृत मुख्यमंत्री, संयमी माणूस, सुशिक्षित मुख्यमंत्री, सुजाण नेता देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या राज्यात असं व्हावं हे खरोखर दुर्दैवी आहे. कारण तुम्ही उद्या सत्तेत नसाल, पण प्रशासकीय अधिकारी तर मात्र सेवानिवृत्तीपर्यंत, रिटायरमेंटपर्यंत त्यांच्याच खुर्चीवर असतील. तुम्ही जाल पण तुमचे अधिकारी असतील ना, तेव्हा त्यांना अशा सवयी लागल्या तर पुढच्या सत्ताधीशांना देखील ते बिघडलेलं पुन्हा घडवणं शक्य होईल का? नाही. त्यांना सवयी होऊन जाईल त्या तशा. अशाच प्रकारचं प्रशासन चालवायचं असतं असं त्यांना वाटेल. शेवटी कुणाकुणाचा आवाज तुम्ही बंद कराल यांच्या माध्यमातून. 12 करोडचा महाराष्ट्र कधी काळी रस्त्यावर उतरला तर देवेंद्रजी कठीण होईल. नमस्कार.